बाहेर गावी जायचे तर मी तुम्हाला सांगेन घरी गेल्यास कुठं जाणार काय. तर शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाइक करा, शेयर करा. चलो सब्सक्राइब कर देना, आपका भी आएगा ये ब्लॉग. हाँ पनवेल पनवेल पनवेल. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो कशात तुम्ही? होप तुम्ही सर्वजण खूप मजेत असतात. सूर्या म्हणून या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी सकाळी सकाळी आता मस्त कामावरती आलेलो आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून जाईल की आज ब्लॉग का करतोय का नाही. तुम्हाला नक्की आवडेल ब्लॉग आजचा. तर मित्रांनो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. गुड मॉर्निंग सर्वांना. तर चला नंतर भेटू आपण. तर फटाफट मी कामं करून मी घरी जातो. चला. तर मित्रांनो आता काम वगैरे झालेले आहेत माझे. आता 9:30 वाजलेले आहेत. घराकडे जायचे मला. पण जात जात म्हणलं इथं ह्या साईडला इथं चिकनचं दुकान आहे इथं. तर इथं चिकन वगैरे घेऊन थोडंसं जावं म्हणलं. आणि आपल्याला आज बाहेर गावी जायचे तर मी तुम्हाला सांगेन घरी गेल्यास कुठं जाणार काय. तर शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटू आता. मी चिकन वगैरे घेऊन घरी जातो आणि नंतर भेटतो. तर चला व्हिडिओमध्ये राहा. तर मित्रांनो आपलं आता चिकन वगैरे पण घेतलं. आपली गाडी इकडे आहे. आणि हे अद्रक आपलं कोथिंबीर वगैरे घ्यायचं होतं तर हे पण घेतलं. तर चला निघू आता. भेटू आता आपण घरी गेल्यानंतर. तर मित्रांनो शाळेची पोरगी रस्त्यात भेटलेली. मग मी हिला लिफ्ट दिली. आता हिचं घर इकडं आहे या साईडला आणि माझं घर पुढे आहे समोरच्या बाजूला. किलो सूर्या मन्नू व्लॉग दिखाओ कैसे लिखा. किधर है? राइट. ओके चलो सब्सक्राइब कर देना, आपका भी आएगा ये ब्लॉग. हाँ ठीक है चलो बाय. तो गाइज हम घर पे आ गए अभी. हॅलो मी काम काय करू सांग मला. पॅकिंग करा बोलत आहे. 3-4 दिवसाचे कपडे घ्या तुम्हाला घालायला. माझ्याकडे काय फक्त लाईन आहे. माझं एक व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट वगैरे आपला ते तर झालंच. आणि दुसरं काय कर माहिती का, ही टी शर्ट एक घे. काढी टी शर्ट व्यवस्थित ठेवायचं. जरा कपाट कशाला घेतले? कपाट व्यवस्थितच आहे. तुम्ही विचकून ठेवता सगळं. बघा बरं व्यवस्थित आहे काही. माझ्या साड्या बघा कितीला आहे, माझे कपडे बघा कितीला आहे. तुमचे कपडे बघा कशी ठेवले होते. चला लय हुशार आहो. ही काय कर माहिती का म्हणे, ही मला का नाही अजून लावायची. बटन लावलं का नाही? अरे बापरे बटन लावायचं लक्षात राहिलं. कुठं लावायचं राहिले? जाऊ दे काय करू. तिथं उरणला जात जात वेळेस का नाही त्याला बटन लावून घेऊ. हा लगेच जागा असल्यावर तुम्हाला येईल का लावता? हा मला येते. अरे मला काय येत नाही. बटन पाहिजे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. काय म्हणलीस? मला म्हणाले मी साडी कुठली लिहू. आता का मी लिहून राहू, मला माहिती आहे साडी लिहायची. तुला माहिती आहे ना साडी लिहायचं. मी तुमच्यासाठी कपडे काढले की तुम्ही ही घाला ती घाला. तू काही का नाही चांगलं आहे. मी माझं लिहून सगळं मी धुवून ठेवले. तुम्हाला तुम्ही चांगलं दिसताल म्हणून. मग का मी धुवू का? मी देऊ का कपडे सांग. हा हे बघा मित्रांनो, ही साडी मी ऑर्डर केलेली ना. हा त्याचे मला पैसे आलेले आहेत परत 750 रुपये. तुम्हाला दाखवते मी. थांबा फोन करा. आपण रिफंड वगैरे करण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. अगं इथं त्यांना लेटर वगैरे लिहून दिलं. त्यांना बोललो तुमच्या डायरेक्ट कंपनीवर केस करण्यात येईल.
काय पण बोल नका. काय? असं काय नव्हतं बोलणं आम्ही. पैसे आपले आलेले आहेत. किती होते? 750. ओके चला. स्कॅनर वगैरे सगळं त्यांना पाठवून ठेवलेलं आहे. हा चला. तर मित्रांनो फटाफट आम्ही तयारी करतो. कपडे वगैरे सर्व पॅकिंग वगैरे करून देतो आणि मग नंतर भेटू. चला बाय बाय. ही शर्टचा याला गुंड्या बिंड्या लावून येतो. फटाफट काम करून घ्या. हो जाऊ का मी? हे दरवाजा लावून घे. हा हो जागा. चलो. मला काय करतो, मला इथं अडकावं लागेल. चला मित्रांनो, आता पक्षी तिकडं गेल्यानंतर बघू. आता ते टेलरचं पण पार उरणला आहे, तिकडे जावं लागेल. पक्षऱ्या 10 साडे 10 वाजले, तर आम्हाला इथून 12 साडेबारा 1च्या दरम्यान निघायचे. तर मित्रांनो मी इकडे उरणला आलेलो आहे. तर आता फटाफट तिकडे जाऊ आपण. बघू आता तिकडे गेल्यानंतर काय होतं. तर हा व्हिडिओ म्हणजे शेवट आणि व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय बाय. तर इथं आला मी आता उरणमध्ये. तर ह्या ठिकाणी इथं म्हणजे शर्टचे बटन वगैरे लावायचं दुकान आहे. का मला पण नव्हतं माहिती, पण आता समजलं मला. बघा इथं आपले कपडे शर्ट ठेवले इथं. तर हा एरिया आहे. याला कुठला एरिया म्हणतात की काय माहिती नाही. तर चला आता शर्टच्या गुंडा झाल्यानंतर मला वाटतं थोडंफार जरा गाडीला जरा थोडं हे करावं. गाडी करून घेऊ. त्याच कलरची लावा. कटिंग गाडी करण्यासाठी टाईम नाही माझ्याकडे. आता टाईम खूप झालेला आहे. 11 साडे 11 वाजले. घरी जाऊन पण आंघोळ वगैरे करून सर्व जेवण वगैरे करून निघायचे आम्हाला पक्षीला. तर बघू आता. तर मित्रांनो मी घरी आलेलो आहे. तर आता पटापट आता येणं स्वयंपाक वगैरे करून घेईल. तर आम्ही आता पटापट तयारी करू आणि आम्ही आता निघणार आहोत. कुठं जाणार आहोत कुठं नाही ते आम्ही आता तुम्हाला थोड्या वेळानंच सांगू. चलो बाय बाय. Lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars, a steel messenger. Cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a gamble, life's one long scuffle. Sirens kiss the night with their mournful cries. Alleyway choirs sing the truth behind the lies. Broken glass mirrors, the dreams left for dead. Just a story that the old heads fed. Concrete jungle sermons spilling in the veins. Blood rivers flowing through urban chains. Skyscrapers whisper the secrets they hold. Above and below, the streets stay cold. Clock ticking symphony, dangerous baseline, rats scurry faster, chasing. मित्रांनो आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे माझी. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहोत. तर जेवणाचं सगळं आपलं तयार आहे. कशाची भाजी आहे म्हणे? चिकनची भाजी आहे. तर वाडा. बस घ्या भाकर खायला सुरुवात करा. तर मित्रांनो फटाफट जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला आणि भेटू आपण थोड्या वेळाने. बाय बाय.
निघालेलो आहे पुण्याला माझ्या मावशीच्या घरी. आम्ही खास 14 एप्रिल बघण्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल निमित्त आम्ही तिकडे पुण्याला जात आहोत, म्हणजे मनालीच्या मावशीकडे. तर मित्रांनो चला भेटू आपण. Trees glow, caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue, grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes. तर आमच्यासोबत अजून एक माणूस येणार आहे. कोण येणार आहे बघा, कोण येणार आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आम्ही आता पुण्याला चाललो. आम्ही मी मनाली आणि अजून एक सोबत माणूस आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही आल्यास. थोडं वेट करा. म्हणजे अजून एक माणूस जे आमच्यासोबत येणार होता तो आलेले आहेत. म्हणजे मनालीची वही नाही पण. किती घेतलं? 100 रुपये. 70. डायरेक्ट घरापासून आला का? घेणारच जास्त. चला 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 फटाफट. मला आला थक, पायऱ्या चढून आल. ही गेली तिकडं मस्त. सगळं आमच्या महागी बारदाना देऊन. आम्ही इथं नेहरू स्टेशनवर आलेलो आहे. आता ताण लागली आहे आम्हाला सर्वांना. इथं पाणी पिऊन घ्यायचं. काढून घेतो इथं मी आता पटशिऱ्या. बघू आपण ऑनलाईन काढू त्या साईडला. चला तिकीट घेतलंय काढून. इथून नेहरूवरून पनवेलसाठी तिघांचे 30 रुपये झालेत. रेल्वेचं तिकीट स्वस्त असतंय, त्यामुळे रेल्वेनेच प्रवास करत जा, थोडा लेट जरी झाला तर. चला चलो, अभी हमारी ट्रेन आ गई है पनवेल जाने की. पनवेलच आहे का विचारा पहिले ती ट्रेन. तर आपल्याकडे बारदाना आहे, तरी बारदाना घेऊन आपल्याला जावं लागतं. चला पुण्याला जायचं तिकीट काढले आपण. आता पनवेलला इथं आलो. तर असं आता ही ऑनलाईन काढण्याची पद्धत निघाली इकडे सर्वकडे. म्हणजे प्रत्येक जण काढू शकते आता तिकीट. ट्रक काढले आपलं. चला चला झालं. किती प्लॅटफॉर्मवर आहे? प्लॅटफॉर्म बघ. ही स्टेशन जे आहे पनवेलचं, ही बांधकाम चालू आहे काही. कारण इकडे सर्व इकडे बांधकामाचं दिसलं स्टेशनवर. तर आम्ही पुण्याचं तिकीट काढलेलं आहे. आणि माझ्यावर रागवत आहेत नुसतं. आणि ही पोरगी कोण आहे ते तुम्हाला नंतर समजायलाच. आम्ही आता पनवेल स्टेशनवर पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, इकडचं सगळं काम चालू आहे पनवेल स्टेशनचं. पहिलं असं काहीच नव्हतं. नवीन स्टेशन बांधत आहेत वाटतं. पनवेल पनवेल पनवेल. आता आपण पुण्याच्या गाडीमध्ये बसलेलो आहे, नांदेड गाडीमध्ये. तर भेटू आपण पुणे स्टेशनला गेल्यानंतर.
माकड कसं आहे का माकड? दोन कुठं आहे? एकच दिसलं मला तर. दोन आले का? खाली नाही आहेत काय की माकड? हा हो इथं बी आहे बारकं पिल्लू विचार बोरीचं झाडावर गेलं महागे तर तिकडं. हो इथं बी महागे. हो 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 इथं बी आहे. हो इकडं आहे बारकं. खायला टाकायला पाहिजे तो. खायलाच काय घेतलं नाही. चिकू होते ती टाकून दिली सगळं. सगळं खाली किती डोंगर आहे बघ. खाली किती खोल आहे. पुण्यात एंटर झालेला आहे आम्ही आता सध्या. तर ही जी आहे ना ब्रिज, ही मेट्रोचं ब्रिज आहे पूर्ण. तर आता आम्ही 10 मिनिटामध्ये पुणे स्टेशनला पोहोचू. मग आता आम्ही तिथून पुढे आता कसं जायचे ते बघू. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुणे जंक्शनला आलेला आहे आता मित्रांनो. आता पटापट आता मी उतरून घेतो. चला उतरा आता. चला निघायचं तयारीला निघू. आम्ही या ट्रेनने आलो होता. नांदेडची ट्रेन आहे ही. 4 वाजता होती ट्रेन. आता आम्ही तो क्रॉस करून चाललोय आता पुण्यात आलोय. आम्ही पोहोचलोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सोलापूर मुंबई टू सोलापूर has arrived at platform number 2. लावा ना लक्ष द्या. पनवेल नांदेड जाणारी 3-7-6 एक्सप्रेस शिवलेस निघले मनालीचे भाऊजी लावतोय. ध्यान दीजिए पनवेल स्टेशन पर नांदेड़ को जाने वाली 1-7 नांदेड़ एक्सप्रेस खड़ी है. तर मित्रांनो पुण्यामध्ये मी आणि मनाली पण 3 वर्षाच्या नंतर आता पुण्यामध्ये पाऊल टाकलाय. म्हणजे मी तर 14 एप्रिलला पुण्यामध्ये आलो तर 3 वर्ष अगोदर. आता 2 दिवसानंतर 3 वर्ष पूर्ण होतील तर पुण्यामध्ये. तर चला रिक्षा भेटली आम्हाला इकडं जाण्यासाठी. आता बघू आपण रिक्षामध्ये बसू. थांबा इथेच तो येईल ना रिक्षावाला. चा लॉक काढ. लॉकवरी उचल. फायनली आता आम्ही चाललोय. रिक्षा भेटलेली आहे.
महाराज जयंती सर्व येतात का इकडं पुतळा आहे ना इथं मेन पुतळा पुणे स्टेशनला? हां 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 बाबासाहेब हां हां तो पुतळा फार वर्षापासून आहे. हां तर तेव्हापासून मग नंतर दुसरा इथं पुण्यामध्ये वेस्टर्नला कॅम्पात एक झाला. पार्क आहे का इकडं? तो पण आहे मोठा. हां पुणे स्टेशनचा मेन मानला जातो. हां हां सगळी गर्दी पुणे स्टेशनला जाते. हां मोठा असा पार्क असेल ना, गार्डन वगैरे? गार्डन वगैरे आहे ना. हां हां Jungle rules the night, shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. And pedal down, rules don't matter. आता आम्ही आलेलो आहे मावशीच्या घरी. बघूया मावशीच्या घरी. पहिल्यांदा आले मावशीच्या घरी. मी पण लग्नाच्या नंतर पहिल्यांदा आले. मला चाय आणि काय क्रीम रोल भेटलेला आहे. आता आम्ही जेवलेलो आणि बाहेर आलेलो. आता चालून दमलो. आता चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात एक नवीन व्हिडिओ सोबत.